नमस्कार सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या आणि छोट्या अशा रांगोळी डिझाईन. या सर्व डिझाईन आपण देवघरासमोर काढू शकतो आणि अगदी तुमच्याकडे अगदी कमी जागा असेल ना तरीही तुम्ही या सर्व डिझाईन काढू शकाल. अशा सगळ्या डिझाईन्स आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने पण मी तुम्हाला त्या दाखवलेल्या आहेत. तुम्ही एकदा पाहून या डिझाईन्स ट्राय करू शकता. आणि देवघरासमोर आपल्याला अशा छान छोट्या डिझाईनर्स म्हणजे लागतात काढण्यासाठी, किंवा आपण बॉर्डर रांगोळी आपण काढत असतो. ज्याच्याकडे जशी स्पेस असेल तसं आपण काढू शकतो. तर तुमच्याकडे ही छोटीशी जागा असेल किंवा छोट्याशा जागेत तुम्हाला रांगोळ्या काढाव्या लागत असतील, तर तुम्ही अशा प्रकारच्या छोट्या रांगोळ्या नक्की ट्राय करा. आय होप तुम्हाला आजच्या डिझाईन्स आवडतील आणि सुंदर आणि अगदी नाजूक अशा डिझाईन्स आहेत. बघा, आपली पहिली डिझाईन काढून झालेली आहे आणि अगदी सुंदर छोटीशी आणि क्यूट अशी डिझाईन आहे. पुढची डिझाईन सगळ्या बेसिक डिझाईन आहेत आणि सोप्या डिझाईन्स आहेत. तर तुम्हाला आवडत असेल रांगोळ्या काढायला तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरच्या रांगोळ्या नक्की ट्राय करा आणि रोज तुमच्या दरवाजासमोर, देवघरासमोर छोट्या रांगोळ्या काढा. जास्त मोठ्या रांगोळ्या काढायला आपल्याकडे एवढा वेळ कोणाकडेच नसतो. तर आपण छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करावी ॲटलिस्ट, आणि डेली एक रांगोळी आपल्या दरवाजासमोर काढावी. एवढ्या छोट्या डिझाईन्स म्हणजे आपल्याला काढायला जास्तीत जास्त 1 मिनिट लागतो. तर एवढ्याही डिझाईन जरी आपण दरवाजासमोर काढल्या तरीही चालेल, पण काहीतरी आपण काढायचा प्रयत्न नक्की करायला पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्येही आपण अशाच नवीन आणि सोप्या सुंदर रांगोळ्या पाहणार आहोत. तर त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला भेट द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही आपले व्हिडिओज येतील तेव्हा तुम्हाला ते पाहायला मिळतील. आणि जेही तुमच्या घरी कार्यक्रम असेल किंवा तुम्ही डेली यूजसाठी रांगोळ्या काढत असाल तर तुम्हाला त्यांचा वापर नक्कीच करता येईल. पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपले व्हिडिओज चेक करा आणि तुम्हाला आवडले तरच चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपली ही पण डिझाईन काढून झालेली आहे आणि अशा छोट्या डिझाईन ॲटलिस्ट आपण काढायला तर पाहिजेच. आपण कशीही रांगोळी आपल्या दरवाजासमोर काढली ना तरी पण आपल्याला एक छान असं फीलिंग येतं, छान पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला जाणवतात आपल्या आसपास. तर म्हणूनच सगळ्यांनी रोज रांगोळी काढायला पाहिजे आणि आपल्या आजूबाजूचं वातावरणही त्यामुळे छान वाटतं ना. त्यामुळे सगळ्यांनी ट्राय करत राहा रांगोळ्या काढायचं तरी ॲटलिस्ट. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या नेहमीच्याच डिझाईन्स पाहणार आहोत, म्हणजे डेली यूजसाठीच्या डिझाईन पाहणार आहोत. बरेच दिवस झाले आपण पाहिलेल्या नाही आहेत. तर आपण पाहूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला एक ट्रिक ह्या रांगोळीमध्ये पाहायला मिळेल. जसं की तुम्हाला असं वाटतं की तुमची रांगोळी वाया जाते आहे, जेव्हा आपण अशा प्रकारच्या गोलचे डिझाईन्स बनवतो तेव्हा आपण अशा पद्धतीने पण बनवू शकतो. तर ही एक ट्रिक आहे. तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा. कारण की जेव्हा आपण डॉट्सने आपण अशा चक्रावाले डिझाईन्स बनवतो तेव्हा थोडी जास्त रांगोळी वाया जाते. तर आपण अशा पद्धतीने पण रांगोळीचा यूज करू शकतो, जेणेकरून तुमची रांगोळी कमीत कमी वेस्ट जाईल. तुम्हाला रांगोळी रिलेटेड कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगू शकता. तर मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि मला तुम्ही भरपूर जणांनी भरपूर सारे प्रश्न विचारलेले आहेत. तर एकदाच मी कधीतरी त्यावर व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर मला एक प्रश्न विचारला होता, म्हणजे कमेंट होती. तर तुम्ही हे जे वापरतायत रांगोळी काढण्यासाठी तो ग्रेनाइट, तर हे मी बनवून घेतलं म्हणजे मी शॉपमध्ये जाऊन घेतलेलं आहे डायरेक्टली.
आपल्याला जेवढी साईज पाहिजे तेवढ्या साईजमध्ये आपण ते बनवून घेऊ शकतो, म्हणजे त्यांच्याकडून घेऊ शकतो. तर तुम्हालाही पाहिजे असेल की आणि याचा वापर आपण कुठे आपल्या दरवाजामध्ये काढण्यासाठी करू शकतो. मी तर यूट्यूबसाठीच घेतलं होतं, म्हणजे स्पेशली बनवण्यासाठी रांगोळी. पण दरवाजामध्ये ठेवायलाही छान आहे आणि आपल्या सुंदर सुंदर रांगोळ्या छोट्या छोट्या रांगोळ्या काढण्यासाठी ते बेस्ट आहे ना. मला तर रोजच यूज करायला लागतो त्याचा, त्यामुळे मी काही कुठे ठेवलेलं नाही आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी भरपूर साऱ्या व्हिडिओजमध्ये मेन्शन केलेलं आहे जे साईज. तर तुम्हाला घेताना थोडीशी मोठी साईज घ्या, जेणेकरून आपल्याला थोड्याशा मोठ्या डिझाईन्स असतील तर तेही आपल्याला त्यामध्ये काढता येतील. मी बॉर्डर रांगोळ्यांसाठीच घेतलं होतं स्पेशली हे, पण मी ह्यामध्ये सगळ्या डिझाईन्स काढते. माझ्याकडे आहेत म्हणजे बॅकग्राऊंडसाठी भरपूर सारे, पण आता सध्या मी ह्याच्यावरच तुम्हाला दाखवते. तुम्ही ह्याच्यातच पाहत आहात. भरपूर साऱ्या डिझाईन्स ह्याच्यावरती काढलेल्या आहेत आणि तेवढ्याच स्पेसमध्ये भरपूर मोठ्या डिझाईन्स काढता येतात. एवढी पण आपण मोठ्या डिझाईन्स काढत नाही. पहा, बोलता बोलता आपल्या आजच्या सर्व डिझाईन्स ऑलमोस्ट सगळ्या काढून झालेल्या आहेत आणि अगदी छोट्या डिझाईन्स आहेत. सर्वांनी नक्की ट्राय करा आणि उद्याच्या भागामध्ये आपण सुंदर रांगोळ्या पाहणार आहोत. त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपण उद्या भेटूया अशाच सोप्या, सुंदर आणि नवीन रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि छान छान रांगोळ्या रोज दरवाजासमोर काढा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय.